विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. एसी सर्किट 13वा चॅप्टर आहे, 6 मार्कासाठी. तयारी चांगली चालू असेल अशी अपेक्षा आहे. बरं, हे बघा, आम्ही तर मेहनत करतोय, पण तुमचं काय आहे, मी नेहमी म्हणत असतो, समय के पास इतना समय नहीं कि वो आपको दोबारा दे सके. अच्छे रिजल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है मेरे बच्चे. समझता का? परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है भाई. तर लक्षात घ्या, आपल्याला आपलं एम आहे त्या एमाप्रमाणे धावावं लागेल. चला, आज आपल्याला बघायचं होतं एसी सर्किट कंटेनिंग द रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटर इन सिरीज. LCR सर्किट आहे. आता आपण प्रत्येकाचा एक रेजिस्टन्स बघितला. रेजिस्टन्सचा जे रजिस्टर असतं त्यांचा रेजिस्टन्स पाहिला, आर. कॅपॅसिटरचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हटलं, आणि इंडक्टरचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. असे प्रत्येकाचे रेजिस्टन्स बघितले, त्याच्यामुळे करंट अपोज करायचो. पण आता आपल्याला LCR मध्ये सिरीजमध्ये लावायचे, आणि यांच्यामुळे करंटला किती अपोज होतो हे आपल्याला काढायचं. त्याला आपण इम्पिडन्स म्हणणार, इम्पिडन्स. ठीक आहे, चला तर शिकूया. आता मी इथं मस्तपैकी रपचिक एक माझं सर्किट ड्रॉ करतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. इंडक्टर ओके, कॅपॅसिटर ठीक आहे, कॅपॅसिटर लावतं. नंतर एक रेजिस्टन्स, बापरे, याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला AC लावायचं. भाऊ, एसी आपल्या घरातली AC नाही आहे, हे AC करंट असते रे बाबा. ठीक आहे, हा कोण आहे? इंडक्टर. C म्हणजे कॅपॅसिटर, R म्हणजे रेजिस्टन्स. या ठिकाणी हे आहे EL, आहे IL. ठीक आहे, हा आहे करंट 440 करंट. माझा उन्हाळा सोसेल का? जोऱ्याचा झटका लावू भाऊ. हे फेसर डायग्राम माहिती आहे का? हे याच्या आधीचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. बरं, इथं EMF लीड करतो इंडक्टरमध्ये, कॅपॅसिटरमध्ये करंट लीड करतो, आणि रेजिस्टन्समध्ये करंट आणि EMF हा जो आहे इन फेस म्हणतात. दोघांचा फेस सारखा आहे. ठीक आहे, लक्षात येतं. चला, तर माझ्याकडे या ठिकाणी जे काही EMF होतं E0 sin ωt होतं. माहिती आहे ना EMF? माहिती आहे बाबा, मला अशी अपेक्षा आहे की EMF तुम्हाला माहित असेल. आणि इथं जे अप्लाय केला, आणि जो काही करंट आहे, करंट I0 sin ωt आपण रेजिस्टन्समध्ये असं लिहिलं होतं, है ना. रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये AC वापरला होता, त्या वेळची गोष्ट आहे भावा. समजतं का? ताईबाई अक्का विचार करा पक्का, आणि फिजिक्सवर मारा शिक्का. चला, ओम्सला माहिती आहे का बरं? V = IR. नसेल माहिती तर माहिती करून घ्या ना बाबा, शिकानं म्हणा. V = IR. I करंट आहे, R रेजिस्टन्स. म्हणायचं काय फरक पडतं? मरतं का माणूस भाऊ? मरत गिरत काय नसतं. इकडं लक्षात आहे बाबा. चल, हा बघा, आता मला पाहिजे, ठीक आहे, इंडक्टरच्या अक्रॉसमध्ये, तर I × XL, I0. EC कॅपॅसिटर I0 × XC, आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये I0 × R असं लिहिलं तरी चालतं का? बघ बरं भावा, चालेल का? काय हरकत आहे का? चला, बरं, याची तुम्हाला फेसर डायग्राम माहिती आहे का बावड्या? बावड्या, तुला माहिती आहे का याची फेसर डायग्राम काय असतं ते? बघ, याला एकत्र लिहितो, नीट लक्षात घ्या. तुम्हाला ही काढली Y ॲक्सिस, ही X ॲक्सिस. EL वरी दिसतं, हां सर. EC खाली दिसतं, ER इथे दिसते बघ. आणि ही पीक व्हॅल्यू ऑफ EMF काढण्यासाठी काढलेली पीक व्हॅल्यू ऑफ EMF. इथे आपल्याकडे अँगल होता ωt. ठीक आहे, समजतं का बाबा? हा ER होता, माहिती आहे सगळ्यांना. हे EL आहे, माहिती आहे. हे EC आहे, माहिती आहे ना, माहिती आहे ना. आता या ठिकाणी ही EL पॉझिटिव्ह, EC निगेटिव्ह कशामुळे झालं असेल बरं? का 180चा फेज डिफरन्स बघा. EL वरी दिसते इथं पॉझिटिव्ह, EC खाली आहे दिसतं. म्हणजे या ठिकाणी आपण EL - EC असं लिहू शकतो. का बरं? EL हा ग्रेटर आहे EC पेक्षा. ठीक आहे ना, कळतं का भावा? बघा, हे करंट आहे तुमचा, हा करंट आहे. कदाचित हे कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. ठीक आहे, लक्षात येतं. इथं पायथागोरस थेरम इस्तेमाल करता येईल का बरं? तुमच्या पुस्तकात काय
है ना, अशी बी दिलं असं काहीतरी असेल, मला माहिती नाही काय जे असेल ते असेल. बघ इथं के दिलं आहे वाटतं, काहीतरी घ्यायचं. मला एक सांगा, सर्वात आधी मला पायथागोरस थेरम काढायचं आहे. पायथागोरस थेरम काढायचं आहे. तुमच्या पुस्तकात जसं दिलं तसं देतो. हे बी आहे, खाली जे दिलेलं सी आहे. बघा इथं सी दिलेलं आहे, इथं सी आहे, इथे बी आहे, इथं ए आहे. बस झाला. आता बघा बरं इथे पायथागोरस थेरम कसा काढता येईल. ओके का नाही, ओके ओके हां, ओकेचा स्क्वेअर बराबर है ना, ओके स्क्वेअर है ना, इथं ओ ए स्क्वेअर, ओ ए स्क्वेअर आणि इथं ए के स्क्वेअर, ए केचा स्क्वेअर. समजतं का. ओके, ओके स्क्वेअर, ए के स्क्वेअर आणि ओ ए माहिती ना पायथागोरस थेरम. मग ओके कोण आहे सर, ई नॉटचा स्क्वेअर. ओ ए कोण दिसते, ई आरचा स्क्वेअर दिसते. आणि ए के जे दिसतं ते आहे ई एल मायनस ई सीचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बरं, रूटमध्ये ओ ए हा रूटमध्ये कशामुळे, हा स्क्वेअर गेल्यामुळे ई आरचा स्क्वेअर. इथं बघा ई एल मायनस ई सीचा स्क्वेअर. पण यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत. ई नॉट इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, ही आहे सर आय नॉट आरचा स्क्वेअर. इथे आहे आय नॉट एक्स एल बरोबर आहे. फॉर्म्युले पुटअप करतोय, बाकी काहीच नाही बाबा. आय नॉट एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर हे रूटमध्ये. आय नॉट डायरेक्ट बाहेर काढले तर चालेल, आय नॉट बाहेर काढले तर स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअरच असेल, बाहेर काढता येईल. राहिलं काय बघा, कसा बाहेर निघाला कळालं ना. आय नॉट आय नॉट आय नॉट हा बाहेर काढला. राहिलं काय, आर स्क्वेअर, हा राहिला एक्स एल मायनस एक्स सीचा स्क्वेअर. चला उघडा डोळे, बघा नीट. मी इथं असं करू शकतो सर, ई नॉट हा डिवायडेड जाऊ शकतो मल्टिप्लायचा. राहिलं काय माझ्याकडे बघा, आर स्क्वेअर, इथं राहिलं ब्रॅकेट महत्वाचं एक्स एल मायनस एक्स सीचा स्क्वेअर आहे. कळालं तुम्हाला. ठीक आहे. यालाच आपण झेड इम्पिडन्स म्हणणार आहे. याला काय म्हणणार आहे, इम्पिडन्स. झेड म्हणायचं. काय म्हणायचं, झेड. झेड म्हणजे काय, या ठिकाणी तुमच्याकडे एल सी आर मुळे होणारा अपोज आहे. त्याच्यामुळे तुम्ही कशा जरी लिहिलं बघा, झेड इज इक्वल टू ओम्सला सारखं बघा, ई नॉट आय नॉट. कळतं का बाबा, कळालं ना. म्हणजे जसं की ओम्सला मध्ये कसं लिहितं, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. तर व्ही म्हणजे ई नॉट आहे, आय म्हणजे आय नॉट आहे आणि आर म्हणजे रेजिस्टन्स. तर ह्या तिघांमुळे होणारा करंटला अपोजला इम्पिडन्स म्हणतात. काय म्हणतात, इम्पिडन्स. हे कळालं का तुम्हाला. मला असं वाटतं हे कळालं असेल. इम्पिडन्सचा फॉर्म्युला तुमच्या जवळ आला आहे तयार होऊन. फेसर डायग्राम समजली असेल, सगळं समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोरच्या पाठला सुरुवात करतो. आता बघा, फ्रॉम द ट्रायंगल ऑफ, हे बघा मी इथं कट करतो इथे. आता मी इथं लिहितोय फ्रॉम द ट्रायंगल ऑफ. बघा इथं पेन कोणता वापरू, बघा फ्रॉम ट्रायंगल आहे ओ ए के दिसतं. ओके. मला काढायचं इथं फाय म्हणलं असेल तर बघा तुमच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मी ओमेगा टी लिहिलं तर इथं फाय लिहू शकता तुम्ही. मला वाटतं फाय लिहिलेलं आहे है ना, फाय. तर मला टॅन फाय काढायचं. काय काढायचं आहे, टॅन फाय. फेस काढायचं. टॅन फाय म्हणजे काय असतं, ए के. कळालं का, ए के डिवाइड बाय ओ ए. अपोजिट साईड ही अपोजिट ए के डिवाइड बाय ॲडजस्टंट साईड आहे. ठीक आहे. तर ए के आहे माझ्याकडे ई एल मायनस ई सी आणि ओ ही आहे ई आर. ठीक आहे. तर टॅन फाय इज इक्वल टू, आता ई एलची व्हॅल्यू माहिती आहे, ई सीची व्हॅल्यू पण माहिती आहे आणि ई आरची पण व्हॅल्यू माहिती आहे. ई एलची जी आहे ही आहे आय नॉट एक्स एल. ई सीची व्हॅल्यू काय आहे, आय नॉट एक्स सी डिवायडेड बाय इथे आय नॉट आर आहे. मला वाटतं आय नॉट जर बाहेर काढलं, आय नॉट इथं राहील एक्स एल मायनस एक्स सी डिवायडेड बाय आय नॉट इंटू आर आहे. ठीक आहे. तर तुमचा हा आय नॉट कॅन्सल झाला. तर तुमच्याकडे टॅन फाय भेटणार आहे आपल्याकडे. नीट लक्षात घ्या, एक्स एल मायनस एक्स सी डिवाइड बाय आर. हे तुमच्याकडे फेज भेटला म्हणजे टॅन फाय भेटला आहे. ठीक आहे. टॅन फाय म्हणा किंवा फाय इज इक्वल टू इन्व्हर्स करायचं तर तसंही करा. काही
हरकत नाही भाऊ. तर फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स, नीट लक्षात घ्या काय लिहित होते, XL मायनस XC डिवाइड बाय R. ठीक आहे, समजला. चला आता आपल्याला समोर घ्यायचंय याच्यातल्या केसेस. मला वाटतं केसेस घेण्याच्या जर समोर जर घेता आल्या तर बरं राहील. इथे हाच घेतला आपण अँगल. ह्या केसेस घ्यायच्या आपल्याला ना. चला मी इथे समजून सांगतो, नंतर वाचून पण दाखवतो. ठीक आहे, आता आपल्याकडे टॅन फाय हा फॉर्म्युला भेटलेला आहे, बरोबर आहे. XL मायनस XC डिवाइड बाय R. ठीक आहे, केस नंबर 1. जर तुम्ही XL इज इक्वल टू XC घेतला म्हणजे सेम भेटल, 5 भेटल. सरळ सरळ आहे ना, बघा ना, 10 घेतली याची व्हॅल्यू तर याची 10, 10 मधून 10 गेले 0, 0 भागीला R 0 भेटल. म्हणजे आपल्याकडे 5 आहे, म्हणजेच टॅन फाय पण काय असेल, 0 असेल. आता याची व्हॅल्यू जर 0 भेटत असेल तर असा कोणता अँगल होता, आपण शिकलो होतो एक I आणि ERचा दोघांचं सेम इन फेसमध्ये होतं, म्हणजे 0 अँगल 0 आहे. 5 म्हणजे टॅन 5 म्हणजे करंटचा ग्राफ आणि ERचा ग्राफ सेम होता. सेम तुम्ही फेसर डायग्राममध्ये असा काढला असेल बघा, आठवत असेल तुम्हाला तर, E0 आणि करंट घेतला होता इथे I0, आठवतं का, असा फेसर डायग्राम घेतली होती. किंवा तुम्ही जर ग्राफ बिन काढला असेल तर असा काढला असेल बघा, हा E0 होता, 0 होतं, हा मायनस E0 आणि करंटचा छोटासा काढला असेल ग्राफ याच्यात, करंटचा थोडासा, आठवतं. ठीक आहे, लक्षात येतं, हा सेम ग्राफ काढला होता. काही डाऊट आहे, म्हणजे याच्यात काय आहे की 5 टॅन 5 याचा अर्थ आहे हा नॉन इंडक्टिव्ह सर्किट. इंडक्टिव्ह म्हणजे XL आणि XC हे इंडक्टिव्ह, कॅपॅसिटी इंडक्टिव्ह सर्किट आणि इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स होता. तर हे नॉन इंडक्टिव्ह सर्किट असं तुम्ही एक शब्द लिहू शकता. आणि इथे व्होल्टेज अँड करंट इन फेस असा शब्द लिहू शकता बघा, व्होल्टेज अँड करंट इन फेस, एका फेसमध्ये आहेत. व्होल्टेज आणि करंट कसे आहेत, हे इन फेसमध्ये आहेत, एवढं लक्षात राहू द्या, इन फेस. ठीक आहे, आणि हा AC सर्किट या नॉन इंडक्टिव्ह आहे. AC सर्किट कसं आहे, इज नॉन इंडक्टिव्ह है ना, नॉन इंडक्टिव्ह. AC सर्किट इज नॉन इंडक्टिव्ह म्हणजे इंडक्टिव्ह नाही आहे. ठीक आहे, ओके. आणखीन याच्यामध्ये मी याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय केस नंबर 2 मध्ये, की इथे आता XL ग्रेटर दॅन XC करा, म्हणजे XL मोठा XC पेक्षा, म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर येईल. म्हणजे फाय इज इक्वल टू पॉझिटिव्ह, म्हणजे टॅन फाय इज इक्वल टू पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह जर आन्सर येत असेल, इंडक्टिव्ह डॉमिनंट होतो इथं. म्हणजे इथे तुम्ही LCR सर्किटमध्ये याला काय केलं, व्होल्टेज लीड केलं होतं. जर आठवत असेल तर बघा, जर आठवत नसेल तर मी काढून देतो बघा. इथे असं काढलं होतं, ह्या EL आहे आणि हा IL करंट असा लिहिला असेल मी, लक्षात येत असेल तुम्हाला, राईट आहे. इथे काय होतं, फाय पॉझिटिव्ह, टॅन फाय पॉझिटिव्ह म्हणजे व्होल्टेज लीड करते, व्होल्टेज लीड करतो करंटपेक्षा. ठीक आहे, आणि इथे तुम्ही इंडक्टिव्ह डॉमिनेटेड करत आहे, म्हणजे इथे इंडक्टिव्ह सर्किटचं वर्चस्व आहे असं म्हणता येईल, है ना, इथे दिलेलं आहे. आणि थर्ड कंडिशन्स मी आता इथं घेतोय, थर्ड कंडिशन XL इज लेस दॅन XC. तर इथं तुमचा जो काही फाय हा निगेटिव्ह भेटेल. सरळ सरळ याला छोटी व्हॅल्यू घ्या, 20 घ्या, याला 100 घ्या, -80 येतील, म्हणून निगेटिव्ह. तर टॅन फाय पण निगेटिव्ह आहे, टॅन फाय पण काय असणार आहे, निगेटिव्ह. इथे कॅपॅसिटिव्ह सर्किट दिसते मला, हे कॅपॅसिटिव्ह सर्किट होतं का, असं सर्किट होतं बघा. तुम्ही जर आठवत असेल तर तुम्हाला मी शिकवलेलं, जर लेक्चर बघत असाल पूर्ण तर, करंट आणि हा EC हा IC, म्हणजे करंट लीड करतो, व्होल्टेज लॅग करते. इथे व्होल्टेज जसं लीड लिहिलं तर तसं व्होल्टेज काय करतोय, लॅग करतो, मागे आहे, बिहाइंड आहे. ठीक आहे ना. आणि इथं कॅपॅसिटिव्ह डॉमिनेंट सर्किट आहे,
हेच तुमच्या इथं समोर लिहून दिलंय, मी वाचून दाखवतोय तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल तर बघा. tan phi 0 होता, तर व्होल्टेज आणि करंट इन फेस होते. एसी सर्किट इज नॉन इंडक्टिव्ह सर्किट, म्हणजे रजिस्टिव्ह सर्किट आहे. हे फक्त रजिस्टिव्ह सर्किट म्हणून काम करते असं. ठीक आहे, हे सर्किट म्हणून काम करते. ऍक्च्युअली इथं LCR सर्किट आहे बरं. नंतर XL ग्रेटर दॅन XC, फाय पॉझिटिव्ह. फाय पॉझिटिव्ह म्हणजे tan phi पॉझिटिव्ह म्हणजे फाय पॉझिटिव्ह आहे. व्होल्टेज काय केलं इथं, लीड केलं, हा ना. आणि हा एसी सर्किट इंडक्टिव्ह डॉमिनेंट सर्किट आहे म्हणलं. इंडक्टिव्ह म्हणजे हा सर्किट आहे. ठीक आहे, हा समजतं. ओके, हे सर्किट आहे. म्हणजे इथे तुम्हाला व्होल्टेज लीड केल्याचं दाखवलं असेल बघा, EL आणि इथे करंट IL. ठीक आहे, इथे बघा XL इज लेस दॅन XC आहे, म्हणजे फाय निगेटिव्ह आहे tan phi, तर फाय निगेटिव्ह येईल. तर व्होल्टेज लॅग करते आणि करंट पेक्षा. तर इथे कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे, म्हणजे कॅपॅसिटिव्ह सर्किट इथे डॉमिनेट करेल. हे सी आहे, हे E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. ठीक आहे, काय टेन्शन आहे. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे होतं, बाकी दुसरं काय नाही. अच्छा, आता इम्पिडन्स ट्रायंगल, आणि इम्पिडन्सला आपल्याला एक छोटीशी एक डेफिनेशन्स घ्यायची आहे. चे डेफिनेशन्स नंतरच्या याच्यातच घेणं आहे का, नंतरच्या याच्यातच घेणं आहे. ठीक आहे, इम्पिडन्सला जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल जर घेतलं, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्सला आपण ॲडमिटन्स असं म्हणतात. ठीक आहे, ह्या ट्रायंगल लॉ आहे. जसं की मी इथे घेतलं होतं फेसर डायग्राम, हाच ट्रायंगल घेतला, फायला XL मायनस XC. आता असं का म्हणलं असेल, कारण की इथं आपण L मायनस EC घेतलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याचा जो फॉर्म्युला आहे ELचा, हा I0 इंटू XL होता. म्हणजे आय नाही ठेवला आपण, याला झेड इम्पिडन्स म्हटलं. इथं पण आपण E0 घेतलं होतं, आठवा. इथं ER घेतलं, तर ERच्या जागी R घेतलं, ELच्या जागी XL, ECच्या जागी XC. कारण की त्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये आहे I इंटू R. I म्हणजे करंट, R म्हणजे रेजिस्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल तर XL घ्या, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर XC घ्या, रेजिस्टन्स असेल तर R घ्या. तोच फॉर्म्युले, ते सगळं काही बघा, व्हॅल्यूज त्याच आहेत. ट्रायंगल लॉ, तेच इम्पिडन्स भेटलं तुम्हाला, दुसरं कोणतं नाही. आणि tan phi पण XL मायनस XC. बघा tan phi कसं घेसाल, अपोजिट साईड XL मायनस XC डिवाइड बाय ॲडजस्टंट साईड R, तेच घेतलेलं आहे. आपल्याला एक छोटंसं एक न्यूमेरिकल आहे. माझ्याकडे जर लॉक टेबल असता तर बरं झालं असता. आहे लॉक टेबल, सापडला मला लॉक टेबल सापडला. एक न्यूमेरिकल घेऊ छोटं. ठीक आहे, महत्वाचं न्यूमेरिकल आहे. बघा, इंडक्टर L दिलेला आपल्याकडे 100 मिली हेनरी. तर हे 100 आहे, 10⁻² मिली म्हणजे 10⁻³ हेनरी आहे. तर L इज इक्वल टू 10⁻⁻1 हेनरी आहे. ठीक आहे. कॅपॅसिटर C जे आहे तो आहे 25 मायक्रो फॅरेडे. तर 25 मायक्रो म्हणजे -6 फॅरेडे होईल. रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे बघा आपल्याकडे, 15 ओहम दिलेली आहे, है ना. आर कनेक्टेड इन सिरीज. तर ही जी काही ERMS असतं, जे व्होल्टेज मोजतो ना आपल्या घरात, ते फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, 50 हर्ट्झ दिलेली आहे, है ना. AC सोर कॅल्क्युलेट पहिल्यांदा काढायचं आपल्याला, इम्पिडन्स म्हणजे झेड काढायचं. पण जेव्हा रेझोनन्स मी शिकवणार आहे, आणखी शिकवणं झालं नाही, रेझोनन्स शब्द जर आला तर झेडची व्हॅल्यू R घेतात. का बरं, XL इज इक्वल टू XC असतं. आपल्याकडे झेडचा फॉर्म्युला मी रफली करून देतोय, हे करायचं नाही तुम्हाला. R², हे असतं XL मायनस XCचा स्क्वेअर. हे दोघं सेम आहे म्हणजे 0 झाले ना. मग राहिला का, रूटमध्ये R², तर हा बाहेर येईल, म्हणून झेड इज इक्वल टू R. त्याला रेझोनन्स म्हणतात. म्हणजे जी आरची व्हॅल्यू आहे ती झेडची. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला किती साधं लिहायचं, तर झेड इज इक्वल टू R. आणि R गिव्हन आहे. कधी कधी बघा किती सोप्या गोष्टी असतात जे की आपल्याला माहित नसतात. प्रश्नामध्येच उत्तर दिलं, डायरेक्ट जे काही तुमचं दिलेलं आहे तुमच्याकडे R, तेच ठेवायचंय. इम्पिडन्स विचारलं पण रेझोनन्स शब्द दिल्यामुळे झेड इज इक्वल टू R होतं. ही त्याची कंडिशन आहे, मी नंतर शिकवणार आहे, आणखीन आलं नाही, पण न्यूमेरिकल दिला म्हणून घेतो इथे. आता पहिला प्रश्नाचं उत्तर संपलं बरं, खरंच संपलंय. बघा, करंट ॲट रेझोनन्स, करंट किती असेल रेझोनन्सला, हा प्रश्न विचारलेला आहे. आता रेझोनन्स होण्यासाठी झेड इज इक्वल टू R आपल्याकडे माहिती आहे. तर आपल्याला IRMS काढायचं, करंट काढायचा.
करंट मोजतो कोणतो आपण, RMS, EMF, RMS करंटच मोजतो. तर ERMS डिवाइड बाय R, ओम्स लॉ V अपॉन R करंटचा फॉर्म्युला. ERMS दिलं, हां सर 120, R दिलं, R 15 दिलं सर, बराबर आहे ना. चला करा बरं, IRMS है ना 15 किती 8 जा ना, 8 ॲम्पियरमध्ये येईल ना, ॲम्पियर. झालं का? किती उत्तर सोपं आहे? पहिलं उत्तर किती सोपं आहे, दुसरं बिन किती आहे? ओमचा लॉ आहे. कोणाला माहिती नसेल बरं ओम्सला? सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता हा फॉर्म्युला ॲक्च्युली रेझोनन्सचा सध्या नाही आहे, पण शिकवतोय. ठीक आहे, फॉर्म्युले पाठ करा जरासे थोडेसे, कारण की काही काही मुलांना माहिती नसू शकतात. थर्ड बघा, 3 मार्कासाठी प्रश्न आहे, किती सोपा आहे. आता बघा मला काय विचारलेलं आता, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/2π√L × C, है ना, L × C. L दिलेला आहे, हा सर इंडक्टर दिलेला आहे, C कॅपॅसिटरची कॅपॅसिटी दिली. बघा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी 1/2π 6.28 येतात, है ना. √L किती दिलंय, 10⁻⁻1 आहे. C किती, कॅपॅसिटरची कॅपॅसिटी 25 10⁻⁻6 आहे. ठीक आहे. चला तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, 1/6.28. इथे बघा 2.5 10⁻⁻3. आपल्याला रूट बघायचा लॉग टेबलमध्ये. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/6 होतं, सॉरी मी 3 लिहिलं. ठीक आहे, 6.28 10⁻⁻3 बाहेर निघतील. आता रूटमध्ये आपल्याला 2.5 बघायचं आहे. चला घ्या बरं बघून, लॉग टेबल घ्या. हा लॉग टेबलमध्ये जर तुम्ही हे बघा, हा लॉग टेबल माझ्याकडे बोर्ड लॉग टेबल प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे स्क्वेअर रूट 1 to 10च्या मध्ये दिसेल आपल्याला, स्क्वेअर रूटमध्ये बघायचं ना. हां, तर आपल्याला 2.5चा 0मध्ये 1.581 लॉग टेबल येत नसाल तर फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लॉग टेबल प्लेलिस्ट टाका, तुम्हाला भेटेल. ठीक आहे. चला तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 6.28 10⁻⁻3. याचं 2.5चं 1.581. ठीक आहे. एक तर याला मल्टिप्लिकेशन करा किंवा लॉग टेबलनं करायचं तर लॉग टेबल करा, तुम्हाला जे योग्य वाटते ते करू शकता. ठीक आहे. लॉग टेबल पण एक यूज करण्यासाठी तुमच्याकडे आहे, मला याला मिटवावं लागेल तरच माझं इथं बसणार आहे गणित, नाहीतर वावा माझं व्हायचे नाही वांदे. चला वांदे कर माझे, तुम्ही करू नका वांदे. चला आपल्याला बघायचं आहे लॉग 6.28 आणि लॉग ऑफ बघायचं आपल्याला 1.581. हे दोघं मल्टिप्लिकेशन म्हणून ॲडिशन होणार आहे. याचा 0 पॉईंट, याचा 0 पॉईंट, माहिती आहे ना. तर आता आपल्याला लॉग टेबल बघताना काय बघायचं, 62चा 8मध्ये लॉग टेबल 62चा 8मध्ये माझ्याकडे आहे 7980 आणि आपल्याला बघा 15चा 8मध्ये बघा, 15चा 8मध्ये 1987 आहे आणि 1मध्ये 3 90 व्हायला का 1990 इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन्स करतात लॉग टेबलची. 0 16 17 चालेल 18 आणि 1 19, हा चालेल 8 आणि 1 9 आणि हे या याचा बघा अँटीलॉग. याचा काय बघायचं आपल्याला, अँटीलॉग बघायचं आहे. तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी 1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन्समध्ये अँटीलॉग बघा. 99चा 7मध्ये तो आला 9931, पण एक सोडून पॉईंट देतात है ना. 99 किती 31 आहे, एक सोडून पॉईंट, हा 10⁻³ आहे. हा 10⁻³ वर गेला तर असा होईल आणि हे 9931. ठीक आहे. तर आपल्याला इथं एक रेसिप्रोकल बिन बघता येतो 10⁻³ तसाच रेसिप्रोकल जर पाहायचा असेल लॉग टेबल हे भेटतो, बोर्डाचा लॉग टेबल आपल्याला भेटतो. रेसिप्रोकल स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे, रेसिप्रोकल भेटेल मला 9.9चा है ना, 9.9चा मला पाहिजे.
3मध्ये माझ्याकडे 1007 आहे आणि 1मध्ये बेंड डिफरन्स 0 आहे, पण हा कसा असतो 0 पॉईंट असतो है ना. तर हा भेटतो 0 पॉईंट बघा 1007 आणि हा 10⁻³ हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. अशी फ्रिक्वेन्सी भेटायला पाहिजे होतं है ना. किंवा कोणाला शिफ्ट करायचं असेल तर शिफ्ट करा रे बाबा 3ने 1 2 3 तर 3ने केली इथे आला, हा पॉईंट इथे येईल आणि हर्ट्झमध्ये असं लिहिता येईल. 3 मार्कासाठी प्रश्न आहे. हे उगी लांबवलं मी, इतकं लांबवायची गरज नाही, हे तर लय सोपं आहे. मला वाटते की सगळ्यांनाच मार्क भेटतील आणि इतका सोपा प्रश्न सगळेच जण सॉल्व करतील अशी माझी अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे. अत्यंत सोपा सिंपल क्वेश्चन्स होता, जास्त मोठा क्वेश्चन्स करायची गरज नाही आहे. याच्यानंतर आपण पॉवर बघणार आहे. तर भेटूया अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय 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 बाय.